नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे वॉचमन काका असतात ते अक्षय आणि रमाला प्रभाकर चाळमध्ये घेऊन येतात आणि त्यातील एक रूम ते मोकळी असतात ती अक्षय आणि रमाला दाखवतात. तेव्हा रमा आणि अक्षय ती रूम बघून खूपच खुश होतात. तर जे काका असतात ते म्हणतात की साहेब माफ करा, कारण आमच्या चाळीतील मी छोटीशी रूम दाखवतो. तर अक्षय म्हणतो की खरंच घर कसेही असले परंतु डोक्यावर तुम्ही आमच्या छप्पर मिळवून देता हेच पुष्कळ आहे. आणि त्याच वेळेस अक्षयला एक पाल दिसते आणि तो घाबरून चिचुंद्री असे बोलतो. अक्षय जाम घाबरतो आणि रमाला म्हणतो की चिचुंद्री होती. तेव्हा वॉचमन काका म्हणतात की आओ साहेब, बऱ्याच दिवसापासून रूम ही बंद असल्यामुळे थोडीशी उंदराची पिल्लं होती आणि ती आता पळाली. तेव्हा घराला काही जाळे वगैरे धूळ असते. तर वॉचमन काका म्हणतात की साहेब, मी एक माणूस घेऊन येतो आणि हे घर साफ करून देतो. तर रमा म्हणते की नाही नको, मी स्वतः आवरेन हे सर्व. रमा विचारते की काका बाथरूम कुठे आहे. तर काका ते आतमध्येच दाखवतात. अक्षय विचारतो की टॉयलेट कुठे आहे. तर काका म्हणतात की ते बाहेर आहे, बाहेर जावे लागेल आणि रूमची चावी अक्षयच्या हातात देतात. रमा म्हणते की साफसफाई करायची परंतु आत्ता साहित्य नाही, त्यामुळे तुम्ही फक्त एक बादली आणि झाडू देतात का. तर वाचकून काका म्हणतात की हो, लगेच घेऊन येतो. आणि तेवढ्यात रमाला तेथे झाडू दिसतो. रमा म्हणते की काका झाडू आहे, फक्त बादली आणून द्या. म्हणून काका म्हणतात की सांभाळून घ्या, रूम छोटी आहे असे बोलून काका निघून जातात. तेव्हा हातामध्ये झाडू घेऊन रमा ही अक्षयला प्रेमाने म्हणते की तुम्ही अजिबात आता टेन्शन घेऊ नका, कारण लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. सर्व काही जळमटे ही आपोआप दूर होतील, त्यामुळे तुम्ही आता थोडंसं बाजूला थांबा, तोपर्यंत मी सर्व काही आवरून घेते. तर अक्षय एक खिडकी तिथली उघडतो आणि रमाकडे खुश होऊन बघत असतो. त्यानंतर इकडे आनंद आणि जान्हवी मात्र अक्षय आणि रमाच्या आठवणीने पार व्याकुळ झालेले असतात. आनंदला अक्षयबरोबर घातलेले सर्व आनंदाचे क्षण तर आठवतातच, परंतु शशिकांतने जेव्हा अक्षयला घराबाहेर काढले ते सुद्धा क्षण आठवून त्याला थोडेसे वाईट सुद्धा वाटत असते. जान्हवी आनंदला विचारते की बेबी, जेव्हा आई येतील तेव्हा आपण त्यांना काय सांगायचे. तेव्हा आनंद म्हणतो की खरंच जानू, मी तर त्या गोष्टीचा विचारच केला नव्हता. आई जर घरामध्ये असती तर तिने रमा आणि अक्षय यांना घरातून बाहेर जाऊनच दिले नसते. मग आईला आता काय उत्तर द्यायचे, मी तिला कसे तोंड दाखवणार. तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी, तू त्यांना घराबाहेर काढलेले नाही, त्यामुळे तू असे इतके स्वतःला वाईट वाटून का घेतो. तुला तोंड लपवण्याची काही गरज नाही. ज्यांनी रमा आणि अक्षयला घराबाहेर काढले त्यांना काहीच वाटत नाही, त्यामुळे तू कशाला इतकं गिल्टी फील करून घेतो. तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ जानू, माझ्या धाकट्या भावाला घराबाहेर काढताना मी काहीच करू शकलो नाही, फक्त हातावर हात देऊन हे सर्व बघत होतो. बघ्याची भूमिका मी त्यावेळी घेतली होती, मग हे सुद्धा चुकीचेच आहे ना. जान्हवी म्हणते की हो, खरंच त्यावेळीच आपण काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी होती. तेव्हा आनंद म्हणतो की म्हणूनच मला टेन्शन आले की आईसमोर मी कोणत्या तोंडाने जाऊ. त्यावेळी मी तिला प्रॉमिस केले होते, तू कसलेही टेन्शन घेऊ नको, रमा आणि अक्षयची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत आणि आपण काहीच करू शकलो नाही. जान्हवी म्हणते की अरे, आपण त्यांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु आपण किती शोधले तरी काही प्रयत्न करून सुद्धा आपल्या हाती काही लागले नाही. आनंद म्हणतो की जानू, त्या शशिकांत मुकादम समोर माझी डेअरिंगच झाली नाही. मी माझ्या भावासाठी कुठलाही स्टँड घेऊ शकलो नाही. थोडीशी तरी मी हिंमत त्यावेळी करायला हवी होती. जान्हवी म्हणते की नाही बेबी, आता थोडीशी तरी हिंमत तुझ्यामध्ये वाढलेली दिसते. आनंद विचारतो की कसे काय. तेव्हा जान्हवी म्हणते की माझ्याशी कसा बोलतो तू. मी बोलायला लागल्यानंतर तू मला थांबवतो सुद्धा, आणि आता चक्क बाबांचे नाव घेऊन सुद्धा तू बोललास. आणि शशिकांतचे नाव घेतल्यानंतर आनंदला तर खूपच चिड येते, कारण त्या माणसाला बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये इतका राग भरतो. आणि त्या माणसामुळे माझे रमा आणि अक्षय कुठे राहत असतील, काय करत असतील, काय खात असतील, असे अनेक विचार आनंदच्या मनात येतात. त्यानंतर इकडे रमा ही मस्त अशी खोली साफसफाई करते, खूप अशी लख करते, विचार करत असते की आता खोली तर मस्त अशी साफसफाई झाली, परंतु आता खाण्यासाठी काय करू, सामान तर काहीच नाही, यांना काहीतरी खायला द्यावे लागेल. याचा विचार करत असताना तेवढ्या तेथे अक्षय बाहेरून येतो आणि रमाला म्हणतो की खोली तर मस्त साफ झाली, परंतु आता आपल्याकडे सामान नाही, मग कसे काय आपण खाण्यासाठी काही करायचे. रमा म्हणते की आओ नका टेन्शन घेऊ, होईल सर्व काही व्यवस्थित. कालपर्यंत आपण घर शोधत होतो, आज आपल्याला घर मिळाले,
मग बाकीच्या सुद्धा गोष्टी आपल्याला सर्व काही मिळतील, भांडीकुंडी येतील, आथरून पांघरायचे कपडे सुद्धा येतील, सर्व काही येईल. आपण दोघे एकमेकांच्या सोबत तर आहोत ना, मग सर्व काही व्यवस्थित होईल. आनंदात आपण या घरामध्ये राहू शकतो. एक दिवस असा येईल की तुम्हाला या घराशिवाय करमणार सुद्धा नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हो का. रमा म्हणते की हो, आणि तुम्ही बसा, तोपर्यंत मी आलेच. अक्षय विचारतो की आत्ता यावेळी तू कुठे निघालीस, आणि हसून रमा बाहेर सामान आणण्यासाठी निघून जाते. अक्षय विचार करतो की खरंच माझ्यामुळे रमाची किती अवस्था झाली. त्यानंतर इकडे शशिकांत हा दारू पित असतो आणि घरातील सर्वांना त्याने बोलावून घेतलेले असते. मात्र शशिकांतचे ते गाणे गुणगणत आणि ते दारू पिताना पाहून सर्वांना राग येत असतो. तेव्हा शशिकांत म्हणतो की मी तुम्हाला यासाठी बोलावले की आपल्या घरातील कोणीतरी निघून गेलेले आहे, त्यामुळे दुःख न करता आनंद व्यक्त करत राहा, जीवन मस्त जगत राहा, असे म्हणत असताना आबी म्हणतो की काका, घरातील एक व्यक्ती निघून गेला असताना आणि ती व्यक्ती घर सोडून गेल्यामुळे तिची उणीव तर भासणारच ना. शशिकांत म्हणतो की त्याला आपली आठवण नाही. मग मी असा एक बाप आहे की इमोशनल होत नाही. मयुरी जेव्हा सासरी गेली तेव्हा सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आले नाही, आणि डिव्होर्स होऊन घरामध्ये आली तरी सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले नाही. मुलांसमोर असे भावूक होणे मला आवडत नाही. आणि हो ना आई, तर पार्वती आजी म्हणते की हो, मला सुद्धा मुलांसमोर असे भावनिक होण्यासाठी अजिबात आवडत नाही. भावनिक होणं हे मानसिक दुर्बलतेचं कारण आहे, आणि मुलं सुद्धा आपल्याकडूनच ते बघत असतात आणि शिकत असतात. तेव्हा शशिकांत म्हणतो की हे सर्व मी माझ्या आईकडून शिकलो, परंतु याचा अर्थ असा नाही की माझं काळीज हे दगडासारखे आहे. मला सुद्धा त्रास होतो, परंतु तो त्रास संपवण्याचे वेगळे मार्ग माझ्याकडे आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की जो माणूस घर सोडून गेला तो त्याच्या आवडत्या व्यक्तीबरोबर आनंदात आहे. मग मी सुद्धा माझ्या घरातील व्यक्तींबरोबर आनंदीच आहे. मग का दुःख करायचे, आपण या जगात आल्याचा आनंद व्यक्त करूयात, आणि जन्म सुद्धा, आणि सर्वांसाठी मी पेग भरतो. तेव्हा आबी म्हणतो की नाही काका. आनंद सुद्धा नाही बोलतो. रमाकांत काका सुद्धा नाही बोलतात, आणि जानी सुद्धा म्हणते की माझा बेबी पेत नाही तर मी सुद्धा घेत नाही. तेवढ्यात रेवा खाली येत असते. तेव्हा रेवा ही शशिकांतच्या हातातून बॉटल घेते आणि ग्लास घेऊन, बाबा मी नक्की पेणार, कारण ज्या दोघांमुळे माझं आयुष्य बर्बाद झाले, स्पॉइल झाले, त्यांनी माझ्याविरुद्ध कटकारस्थान केली, मी एकटी पडले, मी तरी त्या दोघांच्या आठवणीत झुरत नाही बसणार. तेव्हा रेवा आणि शशिकांत एकमेकांना चेअर्स करत दारू पितात, तर सर्वजण त्यांच्याकडे बघू लागतात. त्यानंतर इकडे रमा ही चुलीसाठी काही लाकडं आणि विटकरी घेऊन येते, आणि चुलीची तर सर्व तयारी झाली, परंतु आता यावर अन्न काय शिजवायचे याचा विचार करत असते. आणि यांनी तर सकाळपासून काहीच खाल्लेले नाही, म्हणून रमा नाराज होते आणि परत विचार करते की नाही, यांच्यासमोर मला कधीही निराश राहायचे नाही, प्रत्येक गोष्टीला, संकटाला तोंड द्यायचे. तेव्हा रमा चाळीतल्या एका दुकानात येते आणि त्या दुकानदार काकांना म्हणते की काका, मी येथे नवीन राहण्यासाठी आले. तेव्हा ते काका म्हणतात की मग त्यात काय, दररोज कोणी ना कोणी येते आणि जात असतात. तर रमा म्हणते की नाही, पण मला तुमच्याकडून काही सामान घ्यायचे, 2-3 दिवसांनी मी तुमचे पैसे दिले तर चालतील ना. तेव्हा दुकानदार काका म्हणतात की आजच आला आणि लगेच उधार मागता. रमा म्हणते की नाही, मी 2-3 दिवसात तुमचे सर्व पैसे नक्की देऊन टाकेल. तेव्हा तो माणूस पोस्टर जे लावलेले असतं रमाला दाखवतो, आणि येथे काही मिळणार नाही, तुम्ही तिकडे जा असे म्हणतात. तेवढ्यात वॉचमन काका हे येतात आणि ओ रामभाऊ, त्यांना जे काही लागते ते दे, मी त्यांच्या वतीने पैसे देतो. आणि ह्या ताई आणि यांचे जे काही मिस्टर आहे खूप चांगली माणसं आहेत, आपल्या चाळीमध्ये नवीनच राहण्यासाठी आलेत, त्यांच्या वतीने मी तुला शब्द देतो. रमा म्हणते की हो, मी त्यांना सांगितले की 2-3 दिवसामध्ये मी सर्व काही पैसे देऊन टाकीन. तेव्हा दुकानदार काका म्हणतात की मी तुम्हाला 4च गोष्टी उधार देणार, त्या कोणत्या आहे त्या गोष्टी तुम्हीच सांगा. रमा म्हणते ठीक आहे, मला त्या 4 गोष्टी चालतील. दुकानदार विचारतो की कोणकोणत्या घ्यायच्या त्याचे नाव सांगा. रमा विचार करते की आता अशा कोणत्या 4 गोष्टी घेऊ मी. त्यानंतर अक्षयला तर टॉयलेटला जायचे असते, तो धावतच येतो आणि आतमध्ये जायला निघतो. तर तेथे एक माणूस असतो, तो म्हणतो की आओ काय करता, स्वतःची बादली घेऊन या आणि इथून पाणी घेऊन मग तुम्ही आतमध्ये जाऊ शकता, आणि पाणीसुद्धा तुम्हाला कमी प्रमाणातच वापरावे लागेल. तेव्हा अक्षय परत हा बादली आणण्यासाठी निघून जातो. तर दुकानदार काका इकडे रमाला विचारत असतात की काय काय घ्यायचे तुम्हाला. तेव्हा रमा ही तांदूळ, डाळ आणि कॉफी
आणि मिठाची पिशवी हे वस्तू मागतात। तेव्हा दुकानदार काका म्हणतात की अहो, कॉफीऐवजी तुम्ही हळद मागितली असती तर चांगले झाले असते। तर रमा म्हणते की नाही, मला कॉफीच हवी, माझ्या मिस्टरांना कॉफी आवडते, त्यामुळे तुम्ही कॉफीच द्या। तेव्हा त्या 4 वस्तू दुकानदार काका रमाच्या हातात देतात आणि इकडे अक्षय धावतच ही रूममधून बादली घेतो आणि धावतच तो परत टॉयलेटवर जातो। त्याला खूप त्रास होत असतो। त्यानंतर इकडे रेवा ही हात धुण्यासाठी किचनमध्ये येते आणि ती फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलता बोलता हात धुवून तो नळ तसाच ती चालू ठेवते। तेवढ्यात रमाकांत काका येतात आणि रेवा नळ चालू का ठेवला याचा जाब विचारतात। रेवा म्हणते की 1 मिनिट। तर रमाकांत काका म्हणतात की रेवा, अगोदर फोन ठेव आणि नळ का चालू ठेवला त्याचे उत्तर दे। तुमच्या लक्षात कसे येत नाही, कारण राज्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी जीवाची धडपड करावी लागते, मैलोमैल पायी जावे लागते, तुम्ही इथे का पाणी वाया घालवता। तर रेवा विचारते की मग मी काय करू, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि इतकाच म्हणजे प्रॉब्लेम असेल तर पैसे देऊन राहावे अशा ठिकाणी जेथे मुबलक पाणी मिळते। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की म्हणजे अच्छा, तू जशी या घरामध्ये राहते, कारण कसे आहे की ना या घरात तू जन्म घेतला आणि ना लग्न करून या घरात आली, तरी सुद्धा घरच्यांपेक्षा जास्त हक्काने या घरामध्ये राहते। तेव्हा रमाकांत काका ही रेवाची लायकी दाखवून देतात। तर रेवा म्हणते की तसे नाही काका, कारण मी जगाचं टेन्शन घेणे सोडून दिले, कारण मी ठरवले की आता स्वतःसाठी जगायचे आणि ते पण आनंदी राहायचे। तेव्हा रमाकांत काका म्हणतात की तुझ्यासारखी माणसं आनंदी का राहतात हे तुला सांगू का, कारण तुझ्यासारखी माणसं ही बेशरम असतात आणि तुझ्यामुळे घरातील माणसं ही घर सोडून गेले त्याचं सुद्धा तुला काहीच वाटत नाही। तुझ्यासारखी माणसं फक्त आपला आनंद शोधत असतात आणि बिचारी रमा आणि अक्षय काय करत असतील, कुठे असतील। तेव्हा रेवा विचारते की बिचारी रमा। तेव्हा रमाकांत काका रेवाकडे रागाने बघून तेथून निघून जातात। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही चूल पेटवते आणि चुलीमध्ये जाळ घालवत ती तो तांदूळ आणि डाळ यांची काहीतरी खिचडी वगैरे बनवत असते। तेव्हा चुलीमधून जो धुरवत असतं तर रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते। तेव्हा अक्षय बघतो आणि अक्षय रमाला म्हणतो की रमा, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येते। तेव्हा रमा म्हणते की आओ, चुलीमुळे येते आणि रमाने मस्त असा खिचडी भात तयार केलेला असतो आणि अक्षयला प्रेमाने ताट करून ती प्रेमाचा घास भरवते, आपल्या पहिल्या घरातील पहिलं हे प्रेमाचं जेवण, आणि दोघे सुद्धा एकमेकांना प्रेमाने घास भरवतात आणि अगदी खुश असतात। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।